बरं मी काय म्हणते, मला सारंग सरांना भेटायचं होतं, त्यांची तब्येत कशी आहे ते बघायचं होतं. नाही, अजिबात भेटायचं नाही. अमृता, तू एक काम कर, तू जाऊन ओवीशी बोल जा, नाहीतर सगळ्यांच्या समोर हिला काहीतरी काकी मामी मावशी असं काहीतरी हाक मारायची. जा. नाही आई, ओवीचं काहीच टेन्शन नाही आहे. तिला ऑलरेडी या नाटकाबद्दल माहिती आहे. म्हणजे तिने 1-2दा सावली समोर केलेलं हे नाटक. चला, ते एक बरं झालं. बरं सुशीला, तुला माहिती आहे ना, हे नाटक आपल्याला अतिशय हुशारीने पार पाडायचंय आणि सावलीला अजिबात संशय येता कामा नये. ती कन्व्हिन्स झाली पाहिजे की तूच सारंगची खरी खरी बायको आहेस. ओके? पण म्हणजे नेमकं काय करायचंय? मी सांगते. आता तू त्याची खरी खरी बायको आहेस, बरोबर? तरी सुद्धा एक परकी बाई येऊन त्याच्या उशाशी सतत बसतीये, दिवस रात्र त्याची सेवा करतेय, काळजी घेतेय आणि तुझ्या नवऱ्याच्या तोंडी सुद्धा सतत एका परक्याच बाईचं नाव आहे. या सगळ्याचा तुला त्रास होतोय असं तू दाखवायचंय. त्याची ही अवस्था, त्यात एक परकी बाई त्याच्या उशाशी बसली आहे, सतत दिवस रात्र त्याची सेवा करतेय आणि तुझ्या नवऱ्याच्या तोंडी सतत तिचंच नाव आहे, हो की नाही? या सगळ्याचा तुला त्रास होतोय, पण तुझ्या मनात एकच गोष्ट आहे की माझा सारंग बरा व्हायला पाहिजे, म्हणून केवळ हे सगळं तू सहन करतेस. हे तिला पटवून द्यायचंय तुला. जमेल? हो, प्रयत्न करते. एक काम कर, आता जा तू आणि जेव्हा अमृता तुला फोन करेल तेव्हाच परत यायचं, त्याच्या आधी यायचं नाही. ओके? हो चालेल, निघते मी. आई, मला कळलं नाही, तिला सारंगला भेटायचं होतं, मग तुम्ही भेटू का नाही दिलं तिला? नाही म्हणजे ती इतक्या तळमळीने विचारत होती त्याच्याबद्दल. असं काय करतेस अमृता? ही काही प्रोफेशनल ॲक्ट्रेस नाही आहे. ती जर का आत्ता जाऊन भेटली सारंगला तर आपल्या सारंग सरांना, आपल्या बॉसला या अशा अवस्थेत तिला बघून त्रास होईल, तिच्या डोळ्यात पाणी येईल, खरे खरे इमोशन्स बाहेर निघतील ना. आणि दुसऱ्यांदा जेव्हा सावलीच्या समोर तिला हेच करायचं असेल तेव्हा ती ॲक्टिंग वाटेल ना, ते खरं वाटणार नाही. मग सावलीला संशय येऊ शकतो. अगदी बरोबर आहे तुमचं. चला कामाला लागूया, जातो. होय. ओवी, आई कुठे असते ग? ती आतापर्यंत यायला पाहिजे असते, मग तुम्ही तिचा अजून पत्ताच नसतो. हो ना अभि, त्या म्हणाल्या की लवकर घरी जाऊन मी परत येते, पण अजून आल्याच नाही. कदाचित त्या आत्ताशी निघाल्या असतील. अगं ओवी, मी माझ्या आईबद्दल नाही, मी तुझ्या आईबद्दल बोलत असतो बघ. कुठे असतात त्या? हो ना, अमृता काकू म्हणाली होती की तुझी आई लवकर येईल म्हणून, आणि अजून आलीच नाही. ओवी, तू कधी विचार केला असतोस का ग? तुझे बाबा बेशुद्ध असतानाही फक्त माझ्या आईचंच नाव घेत असतात. आणि आई जेव्हा या घरात आली ना, तेव्हा तिच्या वागण्यावरून मला लगेच कळलं की ती या घरात पहिल्यांदा आली नसते म्हणून. काहीतरी असतं मग जे आपल्यापासून लपवलं जात असतं बघ ओवी. बरोबर बोलतोय सावी तू. मला वाटतंय तुझ्या आईचं आणि माझ्या बाबाचं जुनं नातं आहे, आणि ते आपल्याला घरातलं कोणी सांगणार नसतं, ते आपणच शोधून काढायचं असतं बघ. हो, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सावली टीचर या घरात राहायला आल्या आहेत, म्हणजे अजून काम सोपं झालं. ओवी, त्याआधी आपण अमृता काकूंना विचारूया, तुला जे देऊळ दिसलं होतं ना त्याबद्दल. हा बिल, चल तयार होऊया आपण पहिलं. ठीक आहे, चल. वहिनी, मी सारंगसाठी पेज बनवून आणली आहे, त्यांना देऊ का? पण त्याने अजून काहीच खाल्लेलं नाहीये, खाईल का तो पेज? फक्त सलाईनच चालू आहे. तुला असं वाटतं का तो पेज खाईल? हो वहिनी, पण खाल्ल्यावर त्यांना बरं वाटेल ना. आपण एकदा प्रयत्न करून बघूयात का प्लीज? हा, मग एक काम कर, तूच प्रयत्न कर, बघूया खातो का. ठीक आहे. सारंग, मी तुमच्यासाठी पेज बनवून आणली आहे. पेज प्यायल्यावर तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटेल. हां?
सारंग, तोंड उघडा बघू. आ करा. तुम्हाला आठवतंय सारंग, तुम्ही असेच एकदा आजारी पडलेला. मी किती समजवत होते तुम्हाला की काहीतरी खाऊन घ्या, जेवून घ्या. ऐकलत नाहीत तुम्ही माझं. मी रुसून बसले तरी ऐकत नव्हतात. मग शेवटी मी काय केलं, मी स्वतःच्या हाताने भरवलं आणि मग तुम्ही खाल्लं. मग तेव्हा बरं वाटलं ना तुम्हाला. आज पण तसंच करणार आहे मी. स्वतःच्या हाताने तुम्हाला पेज भरवणार आहे. तुम्हाला आता खावं लागेल. तोंड उघडा बघू सारंग. बघा ना, मी पेज करून आणली तुमच्यासाठी. प्या ना प्लीज. सावली, बघतेस ना तू, त्याने तुझ्या हातून पेज खाल्ली. हा करा सारंग. ते सगळं पटपट फिनिश करायचंय तुम्हाला, मग बरं वाटेल ना. सारंग, सारंग, अमृता वहिनी, हे सगळं काय होऊन बसला. हे सगळं काय झालं अमृता वहिनी. नाही नाही, मी यांना असं नाही बघू शकत, नाही बघू शकत. वहिनी बघावं लागेल. मनावर दगड ठेवा आणि बघा. मी नाही बघू शकत अमृता दादा, नाही बघू शकत. शांत हो, शांत हो. शांत हो. सावली, सावलीताई, तुम्ही अजिबात उघडू नका, वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. आता माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे फक्त आणि फक्त सारंग पूर्णपणे बरं होणं. सुशीलाताई, मग एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा ना. म्हणजे मी त्यांना आमच्या जुन्या आठवणी सांगितल्या, त्यांनी रिॲक्ट केलं त्यावर. ते पेज प्यायले. कदाचित तुमचा आवाज ऐकून सुद्धा ते शुद्धीवर येऊ शकतात. तुम्ही बोला ना त्यांच्याशी प्लीज, तुमच्या आठवणी सांगा.